अकोल्यात आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बालविवाह रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सजग राहण्याचे आवाहन केले। प्रत्येक गाव बालविवाह मुक्त व्हावे यासाठी सर्वांकडून समन्वित प्रयत्न व्हावेत, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। अकोल्यात आयोजित बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळेत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बालविवाह थांबवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याचे आवाहन केले। नियोजन भवनात महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेत जिल्ह्यातील ग्रामसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले। जिल्हाधिकारी कुंभार म्हणाले की काही बालविवाह रोखण्यात आले म्हणून समाधान मानून चालणार नाही, तर बालविवाह होण्याची शक्यताच नष्ट व्हावी, असे प्रयत्न व्हावेत। ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पोलीस आणि नागरिक यांनी एकत्र येऊन गावात प्रबोधन करणे आवश्यक आहे। बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले। या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट संजय सेंगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिनेश गराठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समाधान वाघ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थितांमध्ये बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय अभियानाच्या अंतर्गत शपथ देण्यात आली। ॲडव्होकेट अनिता गुरव, सारिका घारणीकर, ॲडव्होकेट शीला तोष्णीवाल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। प्रास्ताविक श्री पुसतकर यांनी तर सूत्रसंचालन सतीश राठोड यांनी केले। समाजाने एकत्र येऊन बालविवाहाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली तरच समाजात खरे परिवर्तन शक्य होईल, असा ठाम संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला।